आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500चे 3000 करू। आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे। ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार असल्याचं धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी अमरावती येथील कार्यक्रमादरम्यान केले। रवी राणा यांच्या या धक्कादायक विधानामुळे राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहे। काय होतं नेमकं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी धीरज मानमोडे, तुम्ही बघत आहात कृषी प्रधान टीव्ही। आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचे 3000 करू। त्यासाठी मला आता तुमचा आशीर्वाद हवा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही त्यांच्या खात्यातून 1500 रुपये मी परत घेणार असं धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथील कार्यक्रमादरम्यान केले। ज्याचे खाल्ले त्याला जागले पाहिजे, सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं त्यावेळी ते म्हणाले। राज्यभरात या विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते। कार्यक्रमात हजारो महिला देखील उपस्थित होत्या। आमदार रवी राणा यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना सरकारला आशीर्वाद द्या, मी तुमचा भाऊ आहे, अगोदर सरकार देत आहे त्याचे ऋण जाणले पाहिजे, आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये परत घेणार असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे या विधानाचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रवी राणा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे। सरकारी पैसा हा रवी राणा मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचा नाही तर राज्यातील भगिनींचा अपमान करणारे सत्ताधाऱ्यांची ही भाषा रवी राणा करत आहे। तसेच सरकारने बहिणींची माफी मागावी व आमदार रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मनातलं बोलले। तसेच लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती योजना असल्याचं आता स्पष्ट होत असल्याचं वक्तव्य देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे। तर दुसरीकडे रवी राणा यांनी महिलांना धमकी दिली व अपमान केला। तसेच अंगणवाडी सेविकांना देखील मेळाव्याला आल्या नाहीत तर लाभ मिळणार नाही म्हणून देखील धमकी दिली। तर ही धमकी याच भगिनी रवी राणा यांची उतरवल्याशिवाय राहणार नसल्याचं वक्तव्य भाजपाचे नेते तुषार भारती यांनी केलं आहे। रवी राणा यांनी समस्त महिलांची माफी मागावी असंही ते म्हणाले। तर बहीण भावाचं नातं हे गमतीचं, आपुलकीचं, प्रेमाचं असलं पाहिजे आणि त्या नात्याबद्दल मी बोललो, मात्र विरोधक त्याचा भाऊ करत असल्याचं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे। विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। येणाऱ्या काळामध्ये सरकार आल्यावर 1500चे 3000 रुपये महिना करण्याची मागणी सुद्धा मीच विधानसभेत करणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं। कोणीही राजकारण करण्याची गरज नसल्याचं देखील आमदार रवी राणा यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं। आमदार रवी राणा यांच्या या वक्तव्याबद्दल आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह, तोपर्यंत धन्यवाद।